सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघामध्ये मतदान आणि मतमोजणीतील आकडेवारीमध्ये तफावत आढळून आली आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या मतमोजणीचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला। त्या अनुषंगाने राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएम मध्ये आलेले आकडे यामध्ये तफावत असल्याची बाब राज्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 244 करमाळा, 245 माढा, 249 सोलापूर शहर मध्य, 251 सोलापूर दक्षिण या मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणीमधील आकडेवारीत तफावत दिसून आली। ती याप्रमाणे 244 करमाळा या विधानसभा मतदारसंघात मतदाना दिवशी 2,29,375 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली। तथापि मतमोजणी दिवशी 2,29,377 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली। यामध्ये 2 मतांची वाढ ही केंद्राध्यक्ष केंद्र क्रमांक 115 यांनी नमुना 17C मध्ये मतांचा हिशोब लिहिताना चुकीची नोंद घेतल्यानं झाली। ही मानवीय चुकीमुळे मतमोजणी दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते। 245 माढा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी 2,67,691 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली। तथापि मतमोजणी दिवशी 2,67,021 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली। यामध्ये 670 मतांची घट आढळून आली। ही बाब केंद्र क्रमांक 149 केंद्राध्यक्ष यांनी मॉक पोलवेळी नोंदवलेली मतं CRC न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्तपुस्तिकेतील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवारांची मतांची तफावत ही या केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतापेक्षा अधिक असल्यामुळे या केंद्राची 670 मतं मतमोजणी दिवशी मोजली गेली नाहीत। त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते। 249 सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात मतदाना दिवशी 2,02,91 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली। तथापि मतमोजणी दिवशी 2,02,89 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली। यामध्ये 2 मतांची घट आढळून आली। ही बाब केंद्राध्यक्ष केंद्र क्रमांक 197 यांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये 2 प्रदत्त मतं ईव्हीएम मतांच्या हिशोबात गृहीत धरल्यानं 665 मतं नमूद केली। तथापि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएममध्ये 663 मतं आढळून आली। या मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते। 251 सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात मतदाना दिवशी 2,23,624 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली। तथापि मतमोजणी दिवशी 2,23,625 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली। यामध्ये 1 मताची वाढ दिसून आली। ही बाब केंद्राध्यक्षांनी एक इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचं मत गृहीत न धरल्यामुळं 676 मतं असा हिशोब केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये नमूद केला। त्यामुळं मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएममध्ये 677 मतं आढळून आली। या मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशी अहवालात तफावत दिसून येते, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली।